का रे बा गंठन, आता कसं करतं रे बा? आता तर नोकरी नाही काही नाही, त्यानं आपल्याला काढून दिलं हो, आपला अपमान केला लेका. लेका ही अपेक्षा नव्हती लेका त्या माणसापासून ठेवेल, पण त्यानं लेका आपला अपमान केला, काढून दिलं घराबाहेर. निघा म्हणे उठून साय हो म्हणजे काले आले म्हणे, नोकऱ्या पाहिजेत म्हणे तुम्हाला, तोंड वाचता का म्हणे अटीसा. काही बोलला राजा गंठ्या, काही बोलला का? चाटा ना मग त्याची थुका लावून चाटा ना. हा भाऊ आला की भाऊ 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 भाऊ, हा कुत्र्यासारखे चालले मागो गावात. भाऊ आला की भाऊ ना काय झालं, हाती चिंचा घड, हा त्याला हाती. आखरी शेवटी अपमानच सहन करायला लागला ना. मला माहित नव्हतं रे असं होईन, तर माहित नव्हतं ना आम्हाला. माहित आहे का एवढा कमी कुत्रा येत होतं, असा करेन म्हणून. कार्यकर्ते घराबाहेर दिन काढून, मग त्यानं दिलं काढून, त्यानं कमीनपणा दाखवला त्याचा. अरे बाबा, जदलोक याचा गुल्ल्यासारखा होत नाही, तदलोकच तुमचे हातपाय धरतात. हे यायचं सारखं झालं की तुमच्या ढुंगणार लात मारली ना. हा हे कमीन कुत्रे कोणाचेच नाहीत मग. आणि आपण बसतो त्याची चाटत भाऊ भाऊ भाऊ. हा नांदिनी लागायचं कोणाशी, कोणाच्याच. पण आजकालच्या जवान पोरायला समजत नाही बाबा. बापाचा कधी टेटस ठेवला नसेल, पण भाऊचा टेटस, भाऊले शुभेच्छा, भाऊचं हे भाऊचं ते. आजकालचे जवान पोरे त्याच्या मागे पिसाट व्हायला. हा भाऊ लागलाच ते याचं झेंडफे कोणतंच काम करत नाही. घंटे आता पाहिलं ना, डोळ्यानं पाहिलं ना, याच्यासाठी किती मरमर केली, रातभर दिवस याच्यासोबत फिरलो, निवडून आणला, पण यानं आमच्या ढुंगणार लात मारली. आता काय करा, अपमान केला त्यानं. समजलं कसे असतात लोक तर. याचं काम झालं भाऊ, सारखं झालं. किती तुमच्याकडे 5 वर्ष पाहतही नाही. आता पुढच्या 5-5 वार्षिकलेच तर तुमच्या जो येईन की पाय झाले पोर हो, पाय झाले, ढमुक पाहिजे का टमुक पाहिजे का विचारीन तुम्हाला. तर लोक तो तुमच्या तोंडाकडेही पाहत नाही. बा गंठ्या, त्याचा विचार जाऊ दे, आता करू नको. त्यानं तर आपला अपमान केला, पण आता पुढे कसं करता? या पोराचं नोकरीचं कसं करतं सांग ना. कसं करतं? गंठन भाऊ, आम्हाला तर नोकऱ्या पाहिजे राजा. नोकरी नाही तर छोकरी नाही, लग्न नाही होत. कसं करता मग? काही ना काही नोकरीचं पाहिजेच बा. आता काय करता, मी करतो जे काय करायचं आहे ते मी करतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका आता. पुढची जबाबदारी माही, नोकऱ्या देतो ना तुम्हाला, टेन्शन घेऊ नका तुम्ही. करते रे बा गंठन, काय करतो तू? कोणतंही काम सांगून नसतात करत, त्याला कसे फाटे फुटत असतात. न सांगले तर कधी चांगलं. मी मा पद्धतीनं करतो. आता कसं आहे, तुम्ही त्याच्या डोकं घालू नका आता. बरोबर गंठन भाऊ. गंठन भाऊ, पण कसं नोकरी लागली पाहिजे का, बायकाने भेटून राहिल्या. कशी म्हण गंठन, 5-10 हजाराची काय होईना, पण नोकरी पाहिजे बा. तर पोरगी देते कोणी बी. मी काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला 25,000 रुपयाचीच नोकरी लाईन मी. आणि तुम्हाला नोकरी बी 8 दिवसातच देईन, टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल. कसं गंठन भाऊ, दुसरे प्लॅन तयार असतात. आता फक्त विचारू नका काय प्लॅन आहे, काऊन आहे, कसं आहे, ढमुक आहे टमुक, अजिबात नाही. बरोबर, आम्ही काही इचकत बसत नाही. आम्ही तुला काही विचारतही नाही बा, काय कसं काय फलाना बिस्ताना काहीच नाही विचारत. तुझ्या मतानं तू कर बा. बरोबर, मग आता कसं मला माही प्लॅनिंग करू द्या. जा मग आता आपापल्या घरी. काम झालं की तुम्हाला फोन करतोच मग मी. हा गंठन, येतो मग आम्ही. जातो आमच्या घरी. तू पाय बा काय. हो या नाही वाटत बघ गंठन काम होईल म्हणून. आता तसंही होऊन नाही राहिलं, असंही होऊन नाही राहिलं. विश्वास ठेवा ना बा. हो झालं तर चांगलंच आहे. आता काम होईन की नाही, करीन की नाही काय बा. हो तू मा अपमान केला गंठनचा. अरे सायला मगरूर आली त्यात. माजले जास्त तुम्ही आहे की. सांगतो मग आज तुझ्या कार्यक्रम बाबा. हाय गंठन आहे मग मी का कमी आहो काय. थांबतो, त्या बजेटच आहे ना आता. त्यानं मा अपमान केला ना सायानं त्या भाऊ ना. थांबतो, तुले जर मागे नाही फिरायला लावला तर मग मन हाय गंठ्या नावाचा नाही मग. मागेच फिरशील तू गंठन भाऊ गंठन भाऊ गंठन भाऊ. थांब, त्या बजेटच बसवतो आज. अरे बा गंठन, कर काम कर आता. बुडचं झटकनी पटकनी याला दाखव आता कसा झालं बा ते आता. काय झाले नसते नाबूद करून टाक. सारं उघडं पाडलं का काय काय चालू आहे काय काय नाही त्याचं तर. पुरा रस्त्यावर आला पाहिजे तो आता. याले घंट्याचा हिसका दाखवतो आता कसा आहे तर. थांबतो म्हणा, त्या सूर्य 12 वाजवले तर मग म्हणजे तू मग अपमान केला ना बाबू तू ना. नामदेव भाऊ आता जमलं. गंठ्याचं तोंड पाहिजे तुम्ही कसं उतरेल होतं तर. भाऊनं काढून दिले वाटते. भाऊ काय ऐकणार आहेत काय. असंच पाहिजे सहायच्याले, असंच पाहिजे ना. वय 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 वयच करते नि काय. काले हे रिकाम धंदे लागता याले गंठ्याले.
अबे बा हो, तुम्ही म्हणाले असंच पाहिजे, पण आता काही भाऊचा नान सोडत नाही बरं तू गंठ्या. तुम्हाला सांगतो काही ना काही खेळ करतेस तू. हा हा. त्या साहेबाचा गेम केला का त्यानं घरकुल आल्या. हा आता याचा या भाऊचा गेम करते म्हणजे करतेस तो. गंठ्या बेकार आहे. अरे नामदेव भाऊ, आपण असल्यावर गेम कसा होईन हो? आपण कासाठी या गावातले तर हा आपल्याला खबर नाही लागत का? पटकन भाऊच्या जो खबर. नाही ना गड्या, काही खबर नाही ना. तो घंट्या बरोबर चुपचाप काम करते ना बाबा. मागे माहित नाही का तो सरपंच आपल्या गावातला गुतवला आणि तो साहेबही गुतवला त्यानं. कसा गुतवला? आपण तर गावात होतच की नाही. तुम्ही हे झांबल झुंबल लक्ष नाही देणं. हा घंटा काय करते, घंटा काय करते, तसं नसते. हा घंटा कुठे जाते, काय करते, ढमुक करते, टमुक करते, ही सर्व माहिती काढली पाहिजे माणसानं. पत्यारा लागते पत्यावर. हो बा, तू राय बाबा त्यावर. आमचं काही रिकाम पण नाही पत्यावर राहिले. काहीच करत नाही ना घंटा. आता हिंबडलं तोंड झालं ना त्याचं. नामदेव हो, तुम्ही काही सांगता राजा. आता काय करणार आहे तो? काही करत नाही पा तुम्ही. त्याच्या मनातलं जात नाही बरं. तो एकाचा पिछा धरला की त्याचाच पिछा धरते. त्याचं काम केलं तर बरं आहे, नाही तर बस बांबूच घालते तो मागून. बेकार आहे तो घंट्या. तुम्हाला अनुभव नाही अजून. अरे नामदेव भाऊ, एवढं नका भेट जाऊ द्या पागलाला. त्याच्या काहीच होत नाही. मी आहे ना शिवलाल, मग कशाला म्हणतात तर. मी बरोबर गेम करतो त्याचा. बरोबर पाय ना तू. काय आहे तर पाय. पाहतोच नामदेव भाऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपली बी म्हणजे पुरी फिल्डिंग आहे ना आपली बी. आपण आज काय जाऊ याच्यामध्ये. हे घंटे फंटेला काय समजते हो? काही नाही समजू द्याले. हो बा, त्याला काही समजत नाही. पण पाहतो आता काय आहे तर. हा, तो कसा बेकार आहे बरं. त्याच्या मनाजोगतं जर नाही झालं की तो कार्यक्रम बोट फिरवल्याशिवाय राहत नाही घंट्या. हे तुला 100% सांगतो मी. भाऊ पाहून घेऊन हो, छातीला माती लावून हो. काय करते तर पाऊस. आता तर इचको लागेल त्याचा डांगर गेलता तर समाधान करायला तर आला की हिंबट तोंड करून. आता पुढचं पाहून मग याचं. बरोबर बा पा बा, पण आतापासून आपल्याला काही हिंदी नाही. तुमचं तुम्ही पा काय आहे तर. तुमचा भाऊ गेला चुल्यात, तुम्ही गेले उल्यात. मला काहीच केलं देणं नाही भाऊ. मला काही अटकणं नाही आता. फाटली एवढ्यातच नामदेव भाऊ. अरे काय राजा माणसा, संकट आलं की ढुंगण्याला पाहिलं पोयता राजा हो. अरे भाऊ न तुमच्यासाठी माझ्यासाठी किती केलं. हो बुवा, हातभर फाटली रे भाऊ, हातभर फाटली माई. मी काही तुमच्या सोबत नाही. तुमचा भाऊ गेला उल्यात. मला काही घेणं देणं नाही, काहीच नाही. मला ते सांगू नका आता काही. आजपासून आपलं मुळलं. नामदेव सारखा पैका पाडून नाही पाहिला बा आपण. बेजाच फाटते नामदेव भाऊजी. काय खरं नाही ना. खेलीतलं खेलीन बायको घेऊन पळली. असं काय आहे नामदेव भाऊचं. काय राजा नामदेव भाऊ कसं. मी जे म्हणसान ते म्हणा बा हो. मला काहीच फरक पडत नाही. मी चाललो बाबा. जय हिंद जय भारत. आता आपल्याला कोणता विषय सांगू नका, काय नाही. चाललो मी घरी. पण ठेवण्याने कोण लागेल बापा. काही खरं नाही बापा. मागे सगळे सरपंच झाले, जलात घातलं, फटके मारले. साहेब जलात घातला. आता आपली बारी नाही लागू. नाही म्हणाली लागेल पुढे बापा. बेकार आहे घंट्या. ये अशात मग भिवून पळतात. पाय नामदेव भाऊ कसा पळायला. शिवलाल भाऊ तुम्ही आहे ना खंबीर. काय टेन्शन घेऊ नका. आम्ही तुमच्या पाठीशी घ्या. जे काही करायचं ते करा तुम्ही. हा चला बरं. तो घंट्या काय करून आलो काही नाही पाहू बरं. चला बरं. हा चला चला. चले थांबा. घोड झाला रे एवढा मामा. चल 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 चल. साहेब काय झालं साहेब. काय झालं. चाल उतरणं, तू खाली उतरणं सांगतो तुला काय आहे. चल. अरे काय झालं दोन ट्रकात. काय झालं. काय साहेब विनाकारण थरात देऊन राहिली. कांद्याचा ट्रक आहे हा. न्यू द्यानं बा मला मार्केटला जावं लागते ना. शेतकऱ्याचं कशाला नुकसान करता. लवकर पोहोचली पाहिजे ना गाडी. नाही तर अर्ध्यामध्ये सोडून जाईन ना कांद्याची गाडी बा. थांबू नका साहेब. नुकसान होईल शेतकऱ्याचं. कोणाला सांगून राहिला तो कांद्याचा ट्रक आहे का रे. चाटा मारतं का रे. खरं सांग काय आहे याच्यामध्ये. आया लवकर सांग आम्हाला माहित आहे काय आहे तर. साहेब कांदाच आहे ना. जाऊ द्या साहेब. मला काही लागत असेल तर घेऊन घ्या. तुमच्यासारख्या हरामखोरामुळेच तो भ्रष्टाचार वाढून राहिला. काय घेऊन घ्या. कांद्याचा पोता देता आम्हाला की दारूचा बॉक्स देता. साहेबाला माहिती आहे वाटतं दारू चालवली म्हणून. बापारी कोण दिली साली खबर काय मी आजपर्यंत कोण पकडलं नाही. याचे भाऊ तोंड भरी नव्हते म्हणून. आता काही हप्ता मुफ्ता राहिला अशी नाही. आलीच ती तोंड वाजवायली. हे शिकून राहिला साहेब मला. काय करता तर मामा. साहेब तुम्ही काय बोलून राहिले बापा. काही घेऊ नका बापा. काही देऊ नका मला. जाऊ द्या फक्त मार्केटले. कांद्याची गाडी आहे हो साहेब. हो कांद्याची गाडी आहे तुझी. खरं बोलणं हरामखोरा. खरं बोलणं.
आता टरकासोबत अंदर घालीन बाबू, बाहेर निघू देणार नाही. 100% पोता आहे म्हणून तू एवढून बसली दारू आहे म्हणे. अरे बा साहेब, कांदा आहे नाही याच्यात. खरं सांग ना बाबू, खरं सांग ना. त्याच्यासाठी तू काल बारा भात जातं. ट्रक सोड अटी चालला जाय तू मुकड्यानं. सांग नाही का कोणा ट्रक आहे याच्यामध्ये काय आहे. कांदा वसनवू नको तू. नाही बस अटी कंबळल्या जाता मारीन बरं मी ते. थांबा 2 मिनिटं. आता तुम्ही काही तसे ऐकत नाही साहेब. भाऊली फोन लावतो. आलार लाईनवर. भाऊली फोन लावतो. भाऊले काही नाही. फोन आणि फोन. चाल उतर खाले. चाल कर लोक ट्रक दे आमच्या ताब्यात. चालला जायटून लवकर चाल. दारू व्हायचं का होय धंदे करत. साहेब मला धमक्या देऊ नका बरं. भाऊचा ट्रक आहे भाऊचा. तुमचा कार्यक्रम होऊन बरं साहेब. डायरेक्ट बदली तुमची गडचिरोली. मग नक्षलवादी एरियात. कसं नांदी लागू नका तुम्ही. मुकोट्यान सोडून द्या ट्रक. भाऊचा असं की चौसा आम्हाला काय घेण देणे. तिकडे नाही नक्षलवादी नाही, महानक्षलवादी एरियात गडचिरोली कुकडी कर म्हणा बदली. हा गडी ड्युटी करायला तयार आहे. तू काय सांगून राहिला रे भाऊच्या धमक्या देऊन राहिला रे मला. चालू तर घाल. तुम्हारा अभी कैसा कार्यक्रम करना ही पड़ता. अभी मैं भाऊ को फोन लगा जाना. भाऊन भाऊ घालणं बे चुल्यात. आम्हाला काय घेण देण नाही ना रे. चालू तर फक्त तू खाली लाव. तू भाऊले फोन लाव, टाऊले फोन लाव, कोणाले फोन लाव. भाऊचा आहे बरं. हे लक्षात ठेवजा तुम्ही. तुमचा कार्यक्रम होणारच आहे. 100% कार्यक्रम आहे तुमचा. तुम्ही ऐकून नाही राहिली. दादागिरी करून राहील तुम्ही जास्त. हे लक्षात ठेवा बरं साहेब. भाऊशी खेटे घेणं म्हणजे लय महागात पडणार आहे बरं. लक्षात ठेवा तुम्ही. आजपर्यंत कोण्या साहेबांना हात नाही लावला. उजागर जातो आम्ही, उजागर येतो. पण असा ट्रक कोणच अडवला नाही साहेब. कसं तुम्ही नवीन आहे बऱ्या बोल्यानं. कसं चालले जा आटून. भाऊच्या नाणी लागू नका बरं. तुमचा गेम होईल. ते तुझ्या भाऊ सारखे मी किती खिशात घेऊन फिरतो रे भाऊ. अदलोक भाऊ माया 7 बदल्या झाल्यानं. तू मले ते शिकूच नको. भाऊ सारे खिशातात माया. मी नाही भेट. या चमच्याशी बोलूनच का राहिले साहेब तुम्ही. उतरणार खाली उतरणार. मारू का जाय तुझ्या कंपड्यातला आता. करणं त्या भाऊले फोन जाईन सांग तू. नाही उतरत साहेब. काय करता तुम्ही. नाही उतरत. वाव साहेब मारू नका साहेब. घ्या शिंदे घ्या याले अंदर घ्या. चला आणि ट्रक जप्त करा. चला साहेब याले अंदर नेला सांगतो काय आता. धमक्या देते ना भाऊचा ट्रक आहे. तुम्ही असं करून आले कसं करून थांबतो. त्या बोजेड जायला. ओ बापा साहेब मी ड्रायव्हर माणूस आहे. मला सोडून द्या. मला काय घेऊन नाही. ट्रक जप्त करा बाबा. आम्हाला काय करायला लागत. तर तुला प्रेमान सांगू की निघून जाय. भाऊ वसनवू नको. भाऊ असा करीन भाऊ तसा करीन आम्हाला सांगून राहिला तू. आता तुला अंदर टाकल्याशिवाय नाही. आता तुझ्या बजेटच बसवतो आता. बाबा साहेब असं करून शिंदे चला घ्या अंदर. हो साहेब. क्या आदमी है रे तू. जल्दी मशीन नहीं चलाता कुछ नहीं यार तू. दिन भर टाइम पास करता रहता. बापा चालून तर राहिलो मी. पण ते खटारा मशीन आहे. मी काय करू त्याले. 4 खेप तर बरंच पडते. 5 खेप तिला पंप मारा लागते. सारा ऑइल गळून राहिला त्यातून. दम नाही राहिला त्या मशीन मध्ये. अरे बा त्या भाऊले सांग की म्हणा नवीन मशीन घ्या म्हणा. नवीन टेक्नॉलॉजी मशीन आल्या ना आता. हे अदलोक झटके खेळला होता आम्हाला या सळेल मशीनवर पंप मारायला लावता. भाऊच्या लक्षात आलं असतं तर काय असं असतं. अदलोक आणली असती त्यानं मशीन. साऱ्या का वाचून खाऊ आहे तो. आणते का मशीन नाही ना. याच्यावर भागावं लागते आता आपल्याला. तो चुन खवाय तर बा काम असंच चालेल धीमे. आपल्या ज्यानं फास्ट काम होत नाही. कारण की फास्ट करायला गेली की मशीन पडते बंद. मग हेच की घ्या लागतात मोलेच. सारा काय शार होतो मग मीच्या ऑइल ना. मला माहित आहे कशी चालून राहिलो मी मशीन. तर आपल्या मागे कुरकुर लावायचं नाही. काम तुम्हाला फास्ट लागत असेल तर नवीन मशीन आहे ना मग फास्ट काम करतो. आणि जुनी आहे तर मग असंच काम चालेल धीमे. जाय बा कसंही कर जाय बाय. कर फक्त पटापट. तू एक तर काम करत नाही पटापट म्हणून ब्लास्ट होत नाही. खपा आपल्याला कसं आहे. हे खाली कर नाही लवकर. हे संपेल आणि याची तारीख तुला समजतच नाही गड्या. म्हणून म्हणतो मी फास्ट कर. अचानक होते तसं कर तुम्ही. कर बा कसं येसो कर. भाऊ अरे बाबा सोटा बोटात कोटात. खदांमध्ये काय काम आहे याचं. बोला भाऊ बोला. काय नाही हो आपलं घर बांधणं चालू आहे. आपल्याला गिट्टी पाहिजे होती. भेटीन काय. नाही इथून गिट्टी वगैरे काही भेटत नाही. आम्हाला परमिशन नाही बा इथून इकायची. का भाऊ हे कोणाची खदान आहे बा. खूप मोठी खदान आहे बा. तुम्ही म्हणता गिट्टी अडून इकले जात नाही. आम्हाला परमिशन नाही. काय राजा माणसं आहे तुम्ही. बरोबरची मला एखाद जा ना. एखादी 2 ठाल्या देत जा. इकडच्या इकडे फारसं. काय बाबा का आमच्या घरात गोटे आणता काय. पोट भरून राहिलं तर भरू द्या ना राजा हो. त्या भाऊले जर माहित पडलं तर कसं हागेतच लोक मारेन तर आम्हाला. बेकार आहे तो माणूस. त्याची खदान आहे. भाऊजी हे खदान भाऊजी. इकडच्या इकडे कायच माहित पडते भाऊ कुठे यायची. अटीसा भाऊ नाही येत नव्हे.
2-4 टाल्या खरकून टाकायच्या, 2-4 ट्रक काय लागते, हे खर्च पाणी निघते. 2-4 टाले ही का वासाळ कुत्र आहे मा मालक, वासाळ कुत्र मक्की चूस. त्याला माहित जर पडलं की नाही बस मग रगतच पेते. मग तो माहित पडलं झाला मागे. मग दुसरं कोणी नाही घ्यायचं. हा सुपरवायझर आहे. सुपरवायझर आता काय आवाज आहे. अरे बापा रे, हे कोण आले रे बाबा, सुटा बुटा काय गेम आहे ताई. हे साहेब काय म्हणतात पावर. बोला साहेब. मला काय नाही, गिट्टी पाहिजे होती बा, घर बांधणं चालू आहे, 2-4 टाल्या टाका इकडच्या इकडे असं म्हणणं होतं आमचं. ते ना जमे बापा. तो धंदा खोटा. ऑफिसला जा, ऑफिस मध्ये बुक करा, तुमची गिट्टी तुमच्या घरी पोहोचून जाईल, इथून नाही भेटत. तो का तो धंदा खोटा आहे की. ठीक आहे सांगतो तुम्हाला. चला घ्या यायला दोघायला हिरासत मध्ये घ्या आणि पूर्ण टीम बोलवा आणि कसं खदान ताब्यात घ्या. काय भाऊ काय चाललं हे. कोणाची मी कोणती खदान कोणतं काय ताब्यात घ्या, आम्हाला कोण घेऊन राहिले काय आहे बाबा. सांगतो तुले कोण आहे मी सांगतो तुले. बोल नका, घ्या दोघायला अटक करा. चला घ्या. सुपरवायझर पोलीस आले ते टेन्शन नाही घेऊ भाऊ, आपल्या पाठीशी आहे. हो साहेब, खदान कोणाची माहिती आहे तुम्हाला. भाऊची खदान आहे, भाऊची लक्षात ठेव जा. हा बेकार होईन बरं, आम्हाला हात लावसान तर. हे भाऊची असं की कोणाशी आम्हाला काय घेणं देणं आहे त्याच्याविषयी, आम्हाला काही घेणं देणं नाही. चला अटक करा येईल. चला घ्या येईल सोबत, मग पाहू पुढे कोणाची आहे. साहेब मी मशीन वाला बा, मला काय लिहून राहिला. हा सुपरवायझर यायला घेऊन जा तुम्ही, यायला सारं माहित आहे. हा कांड करत राहते. भाऊजी नाची मस्त जमते, यायला घेऊन जा म्हणलं मला. दोघायली सोबत न्या लागेल ना, अजून किती आहे तरी लोक सारेली जमा करून येतो ना, तर भाऊ येईन ना आमच्याच. तर लगा बेकार झाले रे बाबा. मी म्हणत तरी मामाले की अठी मशीन चालत नाही, मी घराचं काम आहे अंदर जा लागेल. पण काय जगे मामा गोष्ट नाही घे माया. भाऊले फोन लावतो, पावले मग लावतो फोन. चालतो आता. बेकार ना झाले बाबा, बेकार ना झाले का. आता काही खरं नाही. बेला भाड्या खोली झाला गुंडा. किती दिवसाची तुझी आठवण येऊन राहिली मुले. याच्या नावा नको होता. किती फोन लावू तुले. यायला पाहिजे ना माणसानं फोन लावल्यावर. काय कशी आहेस हो तू. तुला आठवण येत नाही का बाई. अरे कोणी येते ना म्हणून आपल्याला कसं भेटता येत नाही ना. आणि आपलं भांडं फुटलं तर मग कसं सर्वांना माहित होईल ना. आज कशी आली तू, कशी आली आज. अशी येत जाय ना मग. काही भांडं फुटत नाही ना. इकडे आपलं पेशल आहे ना काम. अरे नाही बाबा, तुझी पत्नी वगैरे घरात असते ना, मग कसं तरी माहित पडतेस ना. भिंतीलाही कान नसतात म्हटलं, असं समजू नको तू. तिला मार गोई. एवढं मोठं घर कशासाठी बांधलं. 25 खोल्या. कोणा खोलीस काय चालू आहे तिला कुठे माहित आहे. ते आपलं स्वयंपाक देवपूजा तिकडे ते बिझी असते. महिला मीटिंग फैला मीटिंग किट्टी पार्टी तिच्या मागं ती लावून दिलाय मी. टेन्शन न घेत जाऊ तू फक्त माकडे लक्ष देत जा. आणि भांडं फुटलं तर पाहून घेऊ पुढचं पुढे. हो तू पण तू भेट येत जाय तू. मला आठवण येते तू आली कसं. अण्णा बायकोत मला काही रस नाही राहिला ना. ते काय कचकचच करत राहते. असं तू कसं मॉडेल आहेस, बिलकुल अशी सेक्सी आहेस ना. आलेली आहे ना मी. आता तर दुसरा विचार नाही करायचा. आता मी आली ना मग तेच बघायचं. आता कशी दिसत आहे मी, कशी दिसत आहे. वाह वड्डा माल, एक नंबर सेक्सी. टाप दिसून राहिली तू. माई बायको तो अशी राहतच नाही ना. तू एक नंबर हिरोईन दिसून राहिली आज. लय म्हणजे लय सेक्सी दिसून राहिली बिलकुल. लागेल यार तुला. बोलत मस्त आहेस ना तू, पटायतास. म्हणजे कसं बोल्यात मुलगी पटवतो तू. मस्त तू झाडावर चढून राहिला, मस्त सेक्सी दिसते तू, खूप सुंदर आहे. बरोबर आहे. अरे यार तू जशी दिसते तशी मी सांगितलं यार. तू काय यार. खरंच ना तुला सेक्सी दिसते ना. खरंच ना तुझा ड्रेस बघ, तुझा लुक बघ, तुझी हेअरस्टाईल बघ, तुझी होट बघ, तुझी टोपी, जीन्सचा पॅन्ट सेक्सी मस्त. खरंच ना खूप खूप सुंदर दिसून राहील तू. खूप तुझं राहणीमान तसं आहे ना, त्याच्यामुळे तू मला आवडतं यार. खूप आवडतो तू मला खूप. हो का. अजून काय काय आवडते माझ्यात तुला. ये ना तो जोडतं. ये मग सांगतो तुला मग काय काय आवडते तर मुली. हट बापा, तेच असते तुझं तर. अजून सांग ना. बोल ना, अजून काही गप्पा मारा ना. बऱ्याच दिवसापासून भेटलो नाही आपण, तर काही गप्पा मारायच्या. अजून काही सांगायचं मला, काही सांगायचं असेल तर बोल ना. गप्पा तर होतच राहतील ना. फोनवर पण बोलतो ना आपण. पण आता कसं ज्याच्यासाठी आपण एकमेकाच्या जवळ आलेलं आहे ते बघू आता. ते करू ना पहिले, मग गप्पा मारणार आपल्याला दिवसभर. काय माहित भाऊचं झालं की नाही काय माहिती यार. इकडे आफत आली मोठी. इकडे आपला ट्रक पकडला, खदान वशील केली साहेबाने. काय करावं भाऊला, आता डिस्टर्ब करता येत नाही एक तर.
भाऊ डिस्टर्ब होतीन तर होतीन, मला आता काय करतो. हा बाई फाशीला गेलाय. भाऊले सांगितलं दरवाजा ठोकतो बा आता. कोणा हो मी सूरज आहे. काय रे तू मनामध्ये डिस्टर्ब करतो यार. हा तुला माहिती नाही का काय आहे तर हलतू अगोपणा करून राहिला. भाऊ अर्जंट आहे ना, अर्जंट आहे ना भाऊ. हा उघडा ना दरवाजा. बाई एक गोष्ट सांगणार तुम्हाला, अर्जंट आहे. बरं ठीक आहे. जाय तू जाय बरं इथून. काय म्हणतो तो पाहतो मी. हो जाते. हा ये रे, ये काय म्हणतो ये. भाऊ सत्यानाश झाला ना, सत्यानाश झाला. आपली खदान बी सील केल्या गेली आणि आपलं जो दारूचे ट्रक होते ना ते बी पकडले पोलीसवाले ना. हा पकडले कोणी पकडले सांग, नाव सांग जाऊ याचं काय आहे हा. साला माझ्या ह्याच्यात कसं काय हे करतो हा. भाऊ शिंदे जाधव त्यांनी पकडले ना, नवीन आले ते आपल्या एरियामध्ये. त्यांनी दोघांनी पकडले ते. शिंद्यांचं जाधव आहे का. थांब हा. आणि ड्रायव्हर कुठे लागले. ड्रायव्हर सुद्धा आतमध्ये टाकले त्यांनी. ड्रायव्हर सुद्धा आतमध्ये टाकले. ठीक आहे. आणि माझा मोबाईल घेऊन तिकडून आण लवकर आण. फोन लावतो आता लगेच फोन लावतो. आलेले हा माझे ट्रक पकडतात ते माझे. सांगतो त्यांना काय आहे. भाऊ आणतो. चला मग मित्र हो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.